प्रहारचे नेते बच्चू कडू आपल्या सोबत आहे। बच्चू भाऊ, आज नागभीड बंदची हाक तुम्ही दिलेली आहेत। 15 किलोमीटरची पदयात्रा आहे, काय मागणी आहे? नाही, मागणीपेक्षा महत्त्वाचं काय आहे का एका शेतकऱ्याला 1,74,00,000 द्यावं लागतं आणि ते देऊ शकत नाही। त्याच्या आईचं मंगळसूत्र जातं, बहिणीचं जातं, भावाच्या बायकोचं जातं, स्वतःच्या बायकोचं विकावं लागतं, शेती विकावं लागतं, ट्रॅक्टर विकावं लागतं आणि सगळं विकल्यानंतरही त्या सावकाराचं समाधान होत नाही। एखाद्या पिक्चरमध्ये सुद्धा इतका बेकार रोल दाखवला जात नसेल तेवढं जर एका गावात हे प्रकरण होत असेल आणि त्याला किडनी विकावं लागतं, म्हणजे सावकारापोटी आपण शेती विकावं लागली ह्या गोष्टी कानावर आहे, पण किडनी विकावं लागतं तेव्हा अशी अवस्था येते। तेव्हा गावामध्ये रोज दिसत नाही, कुठला आजूबाजूचा नेता तिथं जात नाही आणि म्हणून आम्ही हा मोर्चा काढतोय, एकतर समाजाच्या दिशेनं आणि सरकारच्या दिशेनं। का समाजमन मेलं काय? समाजमन आहे कुठं शिल्लक? आता हीच जर किडनी हिंदू मुसलमानाच्या नात्यात तुटली असती तर मग ते सगळे गावं आणि नेते भडकले असते। शेतकरी म्हणून जेव्हा किडनी विकायची व्यवस्था निर्माण होत असेल तर हे सरकारचं मोठं अपयश आहे। आम्ही तर हे म्हणतोय का यात सरकार का दोषी ठरलं जात नाही, त्यांना का नोटीस पाठवत नाही, का ही अवस्था का निर्माण झालेली आहे? असे किती घटना आहे, त्यांना सांगितलं का असे त्या ज्या दिवशी मी किडनी विकत होती त्या दिवशी 10-15 लोक होते तिथे किडनी देणारे। राष्ट्रीय रॅकेट आहे असं कळतंय याच्यात। म्हणजे काही लहान गोष्ट नाही आहे। SIT सोबतच आम्ही पाहतोय का केंद्राच्या काही पथकं घेऊन सोबत घेऊन ही राष्ट्रीय पातळीवर याची खरं तर चौकशी झाली पाहिजे। दुसऱ्या इकडे कारवाई सोबतच उपाययोजना काय करणार आहे तुम्ही? म्हणजे जेव्हा एखाद्या राज्यातल्या एखाद्या शेतकऱ्यावर गरिबावर जेव्हा अशी अवस्था आहे त्याच्यासाठी एखादा टोल फ्री नंबर आहे का जिथं सगळ्या तक्रारी एकत्र होईल, त्याची शहानिशा होईल, ही वेळच त्याच्यावर येणार नाही। वेळ आल्यानंतर कारवाई होतं हे भाग वेगळा आहे आणि मग ह्या सगळा विषय घेऊन किमान त्याचा निश्चित तरी झाला पाहिजे। तो कोणी करायला तयार नव्हते म्हणून आम्ही करतोय। नागभीड बंद आहे, पदयात्राही करणार तुम्ही? आम्ही कोणती टेकडी आहे ते तुकाराम गीताचार्य आड्याळ टेकडीवरून पहिले दर्शन घेतोय आणि आज सावित्रीबाई फुलेंचा जन्मदिवस आहे, तिथीनुसार जिजाऊचा पण येतोय आणि त्या दिवशी मुद्दामून आजचा हा दिवस आम्ही निवडला आहे आणि तिथून आम्ही त्यांच्या घरापासून, म्हणजे रोशन आज नाही आहे, तो कलकत्त्याला गेला आहे काहीतरी तपासामध्येच, तर मुद्दामून पोलिसांनी नेलं असेल। आता त्यांच्या घरापासून आम्ही पदयात्रा सुरू करतोय। ही घटना पुढे आल्यानंतर गृह विभागानं पोलिसांमार्फत आवाहन केलेलं आहे की ज्याच्याकडे कर्ज आहे, जे सावकार त्रास देतात त्याच्या तक्रारी करा म्हणून। त्यांची गुंडागर्दी एवढी आहे का यानंच देत नव्हता ना? काय झालंय का सरकारवर आणि प्रशासनावर विश्वासच नाही। आता हाय पण रोशन आम्ही जेव्हा भेटलो तेव्हा तो कानात सांगतो नका करू, मला उद्या मला जिवंताने ठेवलं तर त्याचं काय, म्हणजे भीती खूप आहे, भयानक भीती आहे। त्याला धमकी येते रोशनला। तो मला कानात सांगत होता बाबा तुम्ही असं मोर्चा गिरच्या कशी, म्हटलं मग आम्ही रोशन हा विषय नाही आहे, घटना आहे, घटनेवर आम्ही मोर्चा करतोय। याचं मूळ जे आहे ते कर्जात आहे आणि तुम्ही जी मागणी केली होती कर्जमाफीची, त्याला आणखी बळ मिळतं त्या आंदोलनाला, कारण की ग्रामीण भागात प्रचंड मोठी समस्या आहे, कर्जबाजारी झाले आहे, उत्पादन नाही का, सोयाबीन पिकलं नाही यावर्षी। आता हा बँकेच्या बाहेर गेलेला शेतकरी आहे, कारण यानं कर्ज फेडलं नाही आणि त्याच्यामुळं याला सावकाराकडे जावं लागलं, म्हणजे बँकेच्या सिस्टीमच्या बाहेर गेला आहे आणि सावकाराचे असणारे कर्ज हे आपण जर पाहिले तर हे बँकेपेक्षा जास्त आहे। राज्यामध्ये याची एक चेनच तयार आहे, प्रत्येक जिल्ह्यात अशी व्यवस्था आहे। बेकायदा आहे भाऊ, कायदेशीर नाही आहे कर्ज घेणं, म्हणजे हे बेकायदाच कर्ज घेतलं होतं रोशननी। बेकायदेशीर म्हणजे तुम्ही सांगा 1,74,00,000 कुठला हिशोब? हे तर मोगलाईमध्ये पण व्हायचं नाही असं, म्हणजे त्याच्यापेक्षा एखाद्या पिक्चरमध्ये दाखवतं ना त्याला पण मागं पाडलेलं आहे। वास्तविक ते राष्ट्रीय पातळीवर त्याचा विषय आम्ही जे म्हटलं आहे मागणीमध्ये का एक संशोधन समिती तयार करा ना तुम्ही राज्य पातळीवर, ह्या सगळ्या गोष्टी कशा थांबवता येईल, कशा पद्धतीने त्याला सरकार समोर येतील। कर्नाटकमध्ये एक प्रयोग झालेला होता आणि त्यामध्ये असं केलं होतं का जो कर्जबाजारी शेतकरी आहे त्यानं एक कॉल करावा किंवा तहसीलदाराकडे अर्ज करावा आणि तो खरोखरच ते तपासणी करायचा, त्याच्यावर आत्महत्येची वेळ आली का नाही आली ते सगळं तपासणार आणि तपासून मग सरकार त्याच्या बाजूने उभं राहील। मरण्याच्या आधी उपाय होईल। आता किडनी विकल्यानंतर तो तर अपायी झालाच,
आता आपण जे करतो आहे ते आता नवीन काही होऊ नये या सगळ्या गोष्टीवर गांभीर. तुम्ही सांगा, मुख्यमंत्र्यांना साधा एक फोन करायला नको? पालकमंत्र्यांना रोशनला एक फोन केला असता, बाबा काळजी करू नको, आम्ही सोबत आहो, कुठेतरी उभं राहण्याचा प्रयत्न होतोय. एवढे औचित्य दाखवता येत नाही. म्हणजे सरकार चाललंय कुठं? 150 किलोमीटरवर मुख्यमंत्री बसतंय. विदर्भातला मुख्यमंत्री म्हणून आम्हाला असलेला आनंद इथं कुठं दिसतंय? तो पोलिसांनी काल एक पत्रकार परिषद घेतली, काही डॉक्टरांवर कारवाई केलेली. नाही, डॉक्टर कसं आहे, प्रॉपर्टी कुठं जप्त केली त्याच्या प्रॉपर्टी सील करायला पाहिजे. आणि आम्ही म्हटलं होतं का जेवढे पैसे वसूल केले बेकायदेशीर त्या सावकाराचे ते त्याला दिले पाहिजे ना रोशनला. आर्थिक तो जो अडचणीत आलेला आहे, आता किडनी काढली पण ते जगणार कसे? काहीच ठेवलं नाही ना त्याच्याजवळ. दारिद्र्यात आहे तो. पूर्ण दारिद्र्यात आहे, काहीच नाही आहे ना त्याच्याजवळ. एकीकडे महाराष्ट्रात ही गंभीर समस्या, अनेकांच्या किडनी अशा विकल्या जाण्याची शक्यता आहे, त्याची चौकशी होणं गरजेचं आहे. दुसरीकडे महानगरपालिका निवडणुकीचं राजकारण तापलेलं आहे. उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर सूर्याजी पिसाळच्या गद्दारीची उपमा देत टीका केलेली आहे. कसं आहे, आता राजकारणात तुम्ही जर पाहिलं तर खालच्या जो सामान्य माणसाला किंवा कार्यकर्त्याला त्याचं काही, तुम्ही जर पाहिलं तर तो राष्ट्रवादीच्या रांगेतही तिकीट मागायला आहे, तो शिवसेनेची मागतं, त्याच वेळेस तो BJPचंही मागतंय. म्हणजे काही त्याचं तारतम्य राहिलेलं नाही आहे. निष्ठा आणि पक्ष आणि त्याच्यात मी असा हा विषय संपलेला आहे राज्यामध्ये. आणि त्याच्यामुळं आता पिसाळ्याच्या भूमिकेतच अर्धी जनता येऊन बसलेली आहे. व्यवस्था जर पाहिली तुम्ही तर राजकारणामध्ये आता धर्मही महत्त्वाचा ठरणार नाही, जातही नाही, पैसाच महत्त्वाचा ठरणार आहे. आणि मग पैशाच्या ताकदीवर सगळ्या जातीतले धर्मातले लोक एकत्रित मत मारेल, ही व्यवस्था येऊन ठेवलेली आहे. मुंबईत काय होईल असं वाटतं? म्हणजे सगळी दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आहे, इकडे महायुती एकत्र आहे. काय निवडणूक आयोगाची जर प्रामाणिकता राहिली तर मला वाटतं ठाकरे तिथं निवडून येईल. निवडणूक आयोग जर प्रामाणिक राहिला नाही तर मग मात्र गडबड होईल. पुण्यामध्ये अजितदादांनी आपल्या याच्यावर होर्डिंग्सवर शरद पवारांचे फोटो लागले, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आले. तर ते कधी एकत्र नव्हते याचं संशोधन केलं पाहिजे. ते एकत्र कधी नव्हते, तो खरं तर पत्रकारितेचा भाग आहे. असं तर नाही ते NDAत येईल शरद पवार. नाही, माझं काय म्हणणं आहे, मी फार व्यवस्थित तुम्हाला प्रश्न विचारला आहे. तुम्ही तुमच्या TV9 वरून हा संशोधन करा. पवारन अजितदादा आणि शरद पवारजी कधी एकत्र नव्हते याचं संशोधन केलं पाहिजे. शेवटचा प्रश्न माझा, शेतकरी कर्जमाफीची 30 तारीख ही डेडलाईन आहे. TV9 मराठी म्हणून मी स्वतः मुख्यमंत्र्यांना हिवाळी अधिवेशनात प्रश्न विचारला होता की सध्याच्या आर्थिक परिस्थितीत कर्जमाफी देणं शक्य आहे का? त्यांनी म्हटलं की आपण आश्वासन दिलं कर्जमाफी द्यावीच लागणार ना, आम्ही देऊ. तुम्हाला काय वाटतं? आर्थिक परिस्थितीचा काही मला तर काही विषय नाही वाटत. तो फक्त पैसे लुटासाठी केलेला बोंबाटा आहे. कारण प्रत्येक डिपार्टमेंटमधून आता बिल काढायसाठी पहिले टेंडर भेटासाठी पैसे द्यावं लागत होते. आता प्रत्येक बिलामागं पैसे द्यावं लागतं. कारण अजेंडा बोंब काय मारून ठेवली का सरकारजवळ पैसाच नाही. पैसा नाही तर मग मंत्र्याला पैसा द्या, मग बिल भेटत. त्याच्यानं हे काही कारण, तुम्ही प्राथमिकता ठरवली पाहिजे ना. या बजेटमधल्या 7 लाख कोटी तर तुमच्याकडे येणार आहे का नाही येणार आहे? येणार आहे. आणि तुम्हीच बजेट मांडलंय ते. 30 पर्यंत होईल असा विश्वास आहे तुमचा? नाही झालं तर रेल्वेवर थांबू पुन्हा. म्हणजे हाताचं काकण एकदा परत दाखवा. ते अजूनही, मी तेव्हा विचारला होता प्रश्न, अजूनही कायम आहे. नाही, हे जेथपर्यंत कर्जमुक्ती सरकार पूर्ण करत नाही तेपर्यंत हे राहील. आणि निवड बांधून आम्ही फिरणार नाही. तर आम्ही 1 जुलै सरकारला दिली आहे. 30 जून सरकारची, 1 जुलै आमची. आणि महाराष्ट्रात कुठेही रेल्वे धावू देणार नाही एवढे आम्ही बंदोबस्त करून ठेवलेला आहे. ते समितीचं काम व्यवस्थित चाललंय? आता जी समिती नेमली होती सरकार, परदेशी म्हणजे खूपच बिझी माणूस आहे. म्हणजे CM पेक्षा जास्त परदेशी बिझी आहे. आणि ते त्याचे अध्यक्ष आहे. त्यांना शेतकऱ्याचा फार कळवळा आहे असं मला परदेशीचे एकूण वागण्यावरून काही दिसत नाही. ते परदेशीच आहे, नावातच परदेशी आहे. तर देशातल्या शेतकऱ्याचा विचार कसा करत? खूप खूप धन्यवाद. कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन उमाटे, TV9 मराठी ना. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.